आज माझ्या पोटात कावळे कावकाव करायला लागले. कारण आज कढईत हजेरी लावली आहे कलेजी आणि पोटाची. नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुमचं कुक विथ मोडक्समध्ये, जिथे स्वयंपाक होतो सहज आणि चव मिळते खास. कलेजी आणि पोटा मस्तपैकी धुवून त्याला आपण शिजवून घेतलेलं आहे. त्या दोघांनाही वेगळं वेगळं चिरून घेऊया. त्यासोबत कढीपत्ता आणि कोथिंबीर घेऊया. एक पेस्ट बनवलेली आहे अद्रक, लसूण आणि कोथिंबीरीची. आपण एक कढई घेऊ, त्यामध्ये तेल तापून घेऊया. तेल तापलं की त्यामध्ये कढीपत्ता टाकूया. कढीपत्ता छान असा तळतळला की त्यामध्ये आपण पोट्टा टाकून तो मस्तपैकी फ्राय करून घेऊया. आपल्याला कलेजीच्या आधी पोट्टा टाकून घ्यायचा आहे, कारण की तो थोडा हार्ड असतो आणि तो शिजायला वेळ घेतो. मध्ये मध्ये हलवत राहूया, तो खाली लागला नाही पाहिजे. पोट्टा असा फ्राय होऊन झाला की त्यामध्ये आपण कलेजी टाकून घेऊ. कलेजी सुद्धा त्यामध्येच फ्राय करून घेऊ. आता यामध्ये आपण मीठ टाकून घेऊ आणि हलवून घेऊया. मीठ टाकून हलवून झालं की त्यामध्ये आपण हळद टाकून घेऊया. हळद टाकून थोडं परतून झालं की मग आपण त्यामध्ये लाल मिरची पावडर आपल्या आपल्या तिखटानुसार त्यामध्ये टाकून घेऊया. आणि त्यामध्ये जिरे पावडर टाकून त्याला हलवून घेऊया. यामध्ये धनेपूड टाकून त्याला पुन्हा एकदा हलवून घेऊ. सगळे मसाले तेलातच परतले गेले पाहिजेत, हाच ह्याच्या मागचा हेतू आहे. आता आपण केलेली अद्रक, लसूण आणि कोथिंबीरची पेस्ट यामध्ये घालून घेऊ. ही पेस्ट सुद्धा आता या सगळ्या मिश्रणाबरोबर परतून घेऊया. पोट्टा आणि कलेजी सगळ्या मिश्रणाबरोबर एकजीव झालं की मग त्यावरती एक आपण झाकण ठेवून वाफ घेऊया. झाकण काढून एकदा पाहून घ्या की तुमच्या कलेजीला तेल सुटलंय का. जर तेल सुटला असेल तर समजून घ्या की तुमचा मसाला छानपैकी परतला गेलेला आहे. पुन्हा एक झाकण ठेवून त्याला एक वाफ घेऊया. आता यामध्ये कोथिंबीर आणि गरम मसाला टाकून घेऊ. गरम मसाला शेवटी टाकायचं कारण म्हणजे त्याचा जो फ्लेवर आहे, फ्रेग्रन्स आहे, तो जात नाही.
आपली छानपैकी पोट्टा कलेजी तयार आहे, या जेवायला.